नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे. मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 मध्ये. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आता कोणाला मिळणार आहे 3000 रुपये आणि ही योजना काय आहे, कोणासाठी आहे, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री वयश्री योजनेला गती मिळणार आहे. तर मुख्यमंत्री कार्यालय योजनेची देखरेख करून योजनेला गती देणार असल्याची माहिती मिळत आहे. ही योजना जिल्हाधिकारी पालिका आयुक्त मार्फत राबवली जाणार आहे. लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमार्फत 3000 रुपये मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 65 वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ते साहित्य दिले जात आहे. पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये बँक खाते जमा होत आहेत. या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याची पासबुक झेरॉक्स, सोय घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र पुरावे म्हणून आवश्यक आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूत हा फॉर्म कसा भरायचा, हा फॉर्म कुठे भरायचा. ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तर तुम्हाला या फॉर्ममध्ये सर्वात प्रथम इथे पासपोर्ट फोटो लावायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव, तुमचे आधार कार्डवर जसे नाव आहे तसे तुमचे इथे संपूर्ण नाव जशा तसे इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता, म्हणजे तुमचा पत्रव्यवहार कोणत्या ॲड्रेसवर होतो तो तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे, तुमचा पत्ता टाकायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक, म्हणजे तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जन्मदिनांक टाकायचा आहे, तुमचा जन्मदिनांक आहे तो इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा आधार क्रमांक, तुमचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे लिंग, म्हणजे तुम्ही स्त्री आहात किंवा तुम्ही पुरुष आहात, तर स्त्री आणि पुरुष हे दोन्ही पण या अर्जास पात्र ठरतील. मित्रांनो, त्याच्यानंतर अर्जदाराची जात, पोटजात किंवा प्रवर्ग, म्हणजे तुम्ही SC कॅटेगरीमध्ये आहात, तुम्ही OBC मध्ये आहात, तुम्ही ओपनमध्ये आहात, तो तुम्हाला इथे तुमची कास्ट टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही पोटजात वगैरे असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, म्हणजे जो काही तुम्ही फॉर्म भरता आहात अर्जदार, तुमचे वार्षिक उत्पन्न इथे काय आहे टाकायचं आहे. शिधापत्रिका क्रमांक, म्हणजे तुमचा जो काही राशन कार्ड आहे त्याचा इथे नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदार बँकेचे नाव, म्हणजे तुम्ही अर्ज करत आहात तर तुमच्या बँकेचे नाव काय आहे, जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, ग्रामीण बँक, ठीक आहे, ते इथे टाकायचं आहे. नंतर बँकेचा संपूर्ण पत्ता, तुमची बँक कुठे आहे, तुमच्या बँकेचा इथे ॲड्रेस टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ती शाखा, तुमची ब्रँच कोणती आहे, तुमच्या ब्रँचचं नाव. त्याच्यानंतर तुमचा इथे खाता क्रमांक, म्हणजे तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं IFSC कोड, तुमचा जो काही IFSC कोड आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. हे सर्व माहिती तुम्हाला तुमच्या पासबुकवर, तुमच्या खातेबुकवर तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण आता पाहूया की अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, तुम्हाला यामध्ये काय काय डॉक्युमेंट्स जोडावं लागणार आहेत ते आपण पाहूया. इथं लिहायचं आपण जोडले आहे किंवा जोडले नाही. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला इथे सर्वात प्रथम दिले इथे की आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, या दोन्हीपैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट इथं तुम्हाला द्यायचं आहे. तर तुम्हाला इथे लिहायचं जोडलेले आहे, म्हणजे तुम्हाला आधार कार्ड समोर लिहायचं जोडले आहे. ठीक आहे, किंवा मित्रांनो तुम्ही असं करू शकता, इथे आधार कार्ड आहे, इथे तुम्हाला जोडले आहे असं टाकायचं आहे. जर तुमच्याकडे इथे आधार कार्ड पण नाही आणि तुमच्याकडे मतदान कार्ड पण नाही तर तुम्हाला इथे नाही असं करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स, म्हणजे तुमची जे काही बँक आहे त्या बँकेचं पासबुकचं झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे. ते जर तुम्ही जोडलं असेल सोबत तर तुम्हाला इथे जोडले आहे लिहायचं आहे. जर जोडलेलं नसेल सोबत तुम्ही फॉर्मसोबत तर तुम्हाला इथे जोडले नाही असं लिहायचं आहे. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो जोडले आहे असं लिहायचं आहे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला किंवा सोय घोषणापत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे ते
त्याचा दाखला इथे तुम्हाला जोडायचा आहे। जर तुमच्याकडे तो दाखला नाही आहे तर तुम्ही कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजेच इथे तुम्हाला आपण एक स्वयं घोषणापत्र खाली दिलेलं आहे, ते स्वयं घोषणापत्र तुम्हाला इथे त्याच्यावरची माहिती भरून इथे तुम्हाला अर्जासोबत जोडावायचं आहे। मित्रांनो 5 नंबर आहे, समकक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतला नसल्याचे स्वयं घोषणापत्र। म्हणजे तुम्ही या योजनेचा किंवा अशा योजनेचा तुम्ही जर लाभ घेतला असेल तर तुम्हाला आहे यस करायचं आहे किंवा नाही करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे 6 नंबर शिधापत्रिका क्रमांक, तुमचा जो काही राशन कार्ड नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे मित्रांनो। त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र, म्हणजेच जर तुम्ही अपंग आहात, तुम्ही मूकबधीर आहात किंवा तुम्हाला ऐकू कमी येत आहे की तुम्हाला ऐकू येत नाही आहे, ठीक आहे, तर ते वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र, तुम्हाला डोळ्यानं कमी दिसतो, ठीक आहे, तुम्ही चालू शकत नाही, असे तुमच्याकडे प्रमाणपत्र असतात तर ते तुम्हाला इथे जोडायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र, BPL राशन कार्ड, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन पुरावा, राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळकत असल्याचा पुरावा, ठीक आहे। तर या सर्वांपैकी तुम्हाला कोणतेही एक इथे जोडायचं आहे। खूप साऱ्या कुटुंबाकडे हे रेशन कार्ड तुम्हाला इथे असते तुमच्याकडे, तर तुम्ही इथे रेशन कार्ड जोडले आहे असं तुम्हाला इथे 8 नंबरला टाकायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची स्वाक्षरी करायची आहे, तुमची इथे सही किंवा अंगठा करायचा आहे आणि अर्जदाराचे नाव, तुमचं इथे संपूर्ण नाव टाकायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर इथे आहे सामाजिक न्याय विशेष विभाग, मुख्यमंत्री वयश्री योजना, याच्यामध्ये तुम्हाला इथे स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे मित्रांनो। सर्वात प्रथम इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, संपूर्ण नाव, त्याच्यानंतर तुमचं वय वर्ष आता किती चालू आहे, 65, 66, 67, तुमचं 65च्या पुढं तुमचं जे काही वय आहे ते इथं तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्ही आता व्यवसाय काय करताय, मजुरी आहे की तुम्ही घरी आहात, ठीक आहे, किंवा तुम्ही शेती करता, ते इथे तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्ही राहणार, तुमच्या इथे संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, तुमचं गाव टाकायचं आहे, ठीक आहे, तुमचा तालुका कोणता आहे तो इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा इथे जिल्हा टाकायचा आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्हाला शहराचा कायमचा रहिवासी असून, म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथला कायम रहिवासी आहे, आणि मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी तुम्हाला कोणत्या उपकरणासाठी हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो, तुम्हाला चष्म्यासाठी भरायचा आहे, तुमचे डोळ्याच्या ऑपरेशनसाठी भरायचं आहे की तुम्हाला श्रवण यंत्रासाठी भरायचा आहे फॉर्म, की तुम्हाला खुर्चीसाठी फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे। तर यापैकी तुम्हाला व्हीलचेअरसाठी फॉर्म भरायचा आहे, तर यापैकी तुम्हाला कोणते एक उपकरण ज्याची तुम्हाला गरज आहे ती इथे तुम्हाला टाकायचं आहे। आणि या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे, मी मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून हे उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नाही। मित्रांनो, मागच्या 3 वर्षापासून जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेतून जर हा फॉर्म अशा पद्धतीच्या योजनेमध्ये तुम्हाला काही जर लाभ मिळाला असेल तर तुम्ही हा अर्ज करायचा नाही मित्रांनो। जर तुम्हाला आत्तापर्यंत या अशा कोणत्याही योजनेचा लाभ जर मिळालेला नसेल तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे, हा अर्ज करायचा आहे, ठीक आहे मित्रांनो। तर तुम्हाला हा फॉर्म मंजूर असेल तर तुम्हाला इथे स्वयं घोषणापत्र करणाराची सही, म्हणजे तुमची इथे सही करायची आहे, इथे तुम्हाला दिनांक टाकायचा आहे कोणत्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहात। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आणखी एक स्वयं घोषणापत्र इथे लागणार आहे। सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला श्रीमती किंवा तुमचं जे काही नाव आहे मिस्टर, तुमचं इथे नाव टाकायचं आहे, वय वर्ष तुम्हाला सेम टाकायचं आहे, वर जे टाकलं तेच 65च्या पुढं, व्यवसाय तुम्ही काय काम करता, राहणार तुमचा पूर्ण ॲड्रेस, पत्ता, पोस्ट ऑफिस, ठीक आहे। त्याच्यानंतर तुमचा इथे तालुका, जिल्हा वरच्याप्रमाणेच तुम्हाला इथे भरायचं आहे। आणि इथं आहे की सत्यप्रतिज्ञेवर कथन करते की शहराचा कायमचा रहिवासी असून किंवा त्या गावचा कायमचा रहिवासी असून माझे नावे मौजे, ठीक आहे, तुमच्या गावचं नाव, येथे जमीन बाब क्षेत्र आहे किंवा नाही, जर तुमची त्या गावात जमीन आहे किंवा नाही तर तुम्हाला त्या गावचं इथे टाकायचं आहे। येथे जमीन बाब क्षेत्र असेल तर आहे राहू द्यायचं, नसेल तर इथे आहे कट करायचं आणि नाही राहू द्यायचं। तरी माझे व माझे कुटुंबाचे सत्यप्रतिज्ञेवर कथन करून, म्हणजेच तुम्ही या गावचे रहिवासी आहात
आणि माझे म्हणजे तुमच्या इथे गावचे नाव टाकायचं आहे आणि येथे जमीन बाब क्षेत्र आहे किंवा नाही, तरी माझे व माझ्या कुटुंबाचे मजुरी, शेती, नोकरी व इतर सर्व बाबीपासून सन 2024-25 या वर्षाचे वार्षिक उत्पन्न रुपये तुम्हाला किती होत आहे आणि ते इथे अक्षरी टाकायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर सदर घोषणापत्र मी सत्य प्रतिज्ञेवर करीत असून वरील सर्व मजकूर खरा व बरोबर आहे आणि खोटा आढळल्यास लबाडीचा ठरलेस भारतीय दंड संहिता कलम 1999-200 नुसार होणाऱ्या शिक्षेस पात्र राहील, ठीक आहे मित्रांनो। तर तुम्हाला ही सर्व माहिती बरोबर आहे तुमची तीच टाकायचं आहे, चुकीची माहिती काही पण तुम्हाला इथे टाकायचं नाही मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर सोय घोषणापत्र करणाऱ्याची सही, तुम्ही तुमच्या इथे नाव टाकायचं आहे आणि सही करायचं आहे मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो। तर ह्या सर्व गोष्टी आहेत, तुम्हाला हा फॉर्म असा भरायचा आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या सर्व डॉक्युमेंट्स जे आहे तुमच्या फॉर्मसोबत जोडायचे आहे मित्रांनो। हा फॉर्म तुम्ही पूर्णपणे भरून घ्या आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे जोडायचे आहेत। हे डॉक्युमेंट तुम्ही जोडा आणि तुमचा जो काही सामाजिक कल्याण ऑफिस आहे तिथे तुम्हाला जाऊन हा फॉर्म सबमिट करायचा आहे, ठीक आहे मित्रांनो। जर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण आली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता आणि मी त्याचं निराकरण तुम्हाला लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो। तुम्हाला हा फॉर्म आणि हा जो GR आहे ज्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आपण या तुमच्या PDF मध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर हा GR आणि हा अर्ज तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्हाला हे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। चला तर भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।